और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलाय। कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीच्या परवानगीशिवायच महापालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढवण्याची परवानगी दिली आहे। 2017 साली 6 मजले बांधून पूर्ण झालेल्या इमारतीची अवघ्या 8 वर्षात कमकुवत झालेली असताना आणखी एक मजला वाढवण्यासाठी दिलेली परवानगी ही रहिवाशांसाठी धोकादायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी केडीएमसी घेणार आहे का असा सवाल करत केडीएमसीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे। कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात नीरज रिवेरिया शंतनू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। 2017 साली या 6 मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन लोक राहण्यासाठी आले। आता या इमारतीला जवळपास 8 वर्ष पूर्ण झाली असून या 8 वर्षातच इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केलाय। इमारत कमकुवत असताना येथील विकासकाने या इमारतीवर आणखी एक मजला वाढीव बांधकाम करण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली। मात्र येथील सोसायटीची परवानगी नसताना सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना देखील केडीएमसीने 5वा मजला अधिक 7वा मजला असा एक मजला वाढवण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे या रहिवाशांनी केडीएमसीच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। या प्रकरणी विकासक पोलिसांचा दबाव वापरून आणखी एक मजला वाढवण्याचा प्रयत्न करत असून इमारत कमकुवत असताना देखील वाढीव बांधकामांची दिलेली ही परवानगी म्हणजे रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशांनी करत विकासकाला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे। बांगर शंतनू नीरज रिवेरिया या बिल्डिंगमधली रहिवासी आहे आणि या बिल्डिंगची सेक्रेटरी आहे। मी 2020 मध्ये या बिल्डिंगमध्ये राहायला आले। आता 5 वर्ष झाली मला इथे राहते। बिल्डरने यापूर्वी पण प्रयत्न केला होता, 2021 मध्ये पण हा प्रयत्न केला होता। त्यावेळेचे जे कमिशनर होते सूर्यवंशी साहेब त्यांनी या गोष्टीला परमिशन दिली नाही। आत्ता केडीएमसीच्या कडून ते आमच्यावर दबाव आणतायत आणि त्यांनी 7व्या माळ्याची परमिशन आणले, तसं आम्हाला नोटीस पण दिली आहे त्यांनी। आमच्या बिल्डिंगला आता 7-8 वर्ष झाली, 2017 मध्ये पोजेशन मिळालेलं आहे। आता एवढी वर्ष झाल्यानंतर कसं काय केडीएमसी परमिशन देऊ शकते हा आमचा केडीएमसीला प्रश्न आहे। आजच आमची बिल्डिंग इतकी कमकुवत आहे की बेडरूमचे दरवाजे तुम्ही बघितले तर बाहेर चौकटी बाहेर निघतील, एवढी खराब कंडिशन आहे। तुम्ही आताही बघू शकता, कुठलंही स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे आणि आमचं बाकी हे करून शिवाय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा 5वा फ्लोअर ह्याच्यावर 2017 मध्ये पोजेशन झालेले आहेत, सगळे लोक राहत आहेत तिथे आणि आजच्या परमिशनमध्ये त्यांनी दिले की 5वा मजला प्लस 7वा मजला। मग केडीएमसी का डोळे झाकून हे सगळं करतायत का? ह्यांनी एका जागेवर बसून या परमिशन दिल्या जात आहेत का? कुठलंही स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे का? आधीच आमची बिल्डिंग एवढी कमकुवत आहे। ऑलरेडी आमच्याकडे एका फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत, 6 मजल्याची बिल्डिंग आहे। याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरही तसाच बांधलेला आहे इलिगली। त्याचा यूएलसीच्या नावाने आजपर्यंत वापर चाललाय। यूएलसीचं कुठलाही डॉक्युमेंटेशन नाही आहे। त्याच्यासाठी गेली 5 वर्ष आम्ही केडीएमसी बरोबर पत्रव्यवहार करतो, त्यावरही अजून काही झालेलं नाही आहे। आणि आम्हाला रेफ्युजी एरिया जो आम्हाला ॲज अ कम्युनिटी हॉल म्हणून दिलेला होता तो फायरने कॅन्सल केला होता 6 ऑक्टोबर 2021 मध्ये आणि परत केडीएमसीनेच कारवाई करून तो आम्हाला परत दिला होता 21 ऑक्टोबर 2021 मध्ये। असं असताना आताच्या नवीनच्या प्लॅनमध्ये त्याच्या तो रेफ्युजी एरिया त्यांनी काढून टाकलेला आहे। 7व्या माळ्याच्या कामासाठी तो फोर्स करतोय। स्थानिक पोलिसांना हाताशी धरून आम्हाला टॉर्चर केलं जातंय। लिटरली आम्हाला आत्ता पोलीस स्टेशनला या, मग पोलीस स्टेशनला या असं आम्हाला दबाव आणला जातो। तिथे गेल्यानंतर पोलीस आम्हालाच टॉर्चर करतात की तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणार आहे। आता तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे की कमिशनरने, आम्ही कमिशनरना स्वतः भेटून मागच्या सोमवारी आम्ही त्यांना लेटर दिलं होतं कमिशनरना। त्यांनी सांगितलं तुम्ही टाउन प्लॅनिंगकडे जा। टाउन प्लॅनिंगवाले त्यांना पाठीशी घालायचं काम करतायत। टाउन प्लॅनिंग हे सांगते आम्हाला की आम्ही जर परमिशन दिली ती खरीच असणार आहे। ह्याची त्यांनी एवढी तसदी घेतली नाही की ती पेपर
आधी तपासावेत म्हणून. आता ह्याच्यामध्ये जर आमच्या जीवाला कोणाच्या काही झालं, काही दुर्घटना घडली, तर याला केडीएमसी याची जबाबदारी घेणार आहे का? हा माझा केडीएमसीला पहिला प्रश्न आहे. आज डोंबिवलीसारख्या ठिकाणी असा एक प्रश्न ताजा असताना 65 बिल्डिंगचा, इथे कल्याणमध्ये हे असेच प्रकार घडत आहेत, तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? गिरीश पवार 2019 पासून शंतनू नीरज रिवेरा बिल्डिंगमध्ये राहतो. आम्हाला 2017ला पोझिशन भेटलेलं असताना 2025मध्ये आमचं विकासक परत एकदा एक नवीन माळा बांधायचा प्रयत्न करतो आहे. तर ह्या बांधकामाच्या ड्युरेशनमध्ये जर का काही दुर्घटना घडली तर इथे राहणारे जे लहान मुलं आहेत, इथे राहणारे जे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांच्यासोबत काही दुर्घटना आणि जीवितहानी होऊ शकते. याची जबाबदारी KDMCचे अधिकारी किंवा KDMCचे आयुक्त घेणार आहेत का? जर का ते तशी हमी देणार असतील आम्हाला, तर तशी ती जीवितहानीची हमी घेणार आहेत का? आणि आमची सोसायटी रजिस्ट्रेशन झालेली असताना सोसायटीला कुठल्याही प्रकारची कम्युनिकेशन न करता, कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार न करता असे अचानक विकासकाला KDMC कशी काय परमिशन देऊ शकते, हा आमचा मुख्य प्रश्न आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.